फुल पेटवतोय. आर्यन आहे हा आणि ती आराध्य आहे. आर्यन आचारी. ही आहे तो मसाला आहे ते, ही चटणी आहे, हा पण चिकन मसाला आहे, हा पण चिकन बिर्याणी मसाला आहे, हा पण बिर्याणी मसाला आहे, हे आपलं तांदूळ आहे बिर्याणीचे. माय चॉईस. माय चिकन देखो. ही पण आपली बघायला सांगितली ती चटणी आहे, सगळं सुहाणाचा मसाला आहे आणि हे आपलं दही आहे. हे जे दिसतंय हे तुम्हाला क्षणिक सुख दिसतंय, कारण की सोयरा फार थोडा वेळच तिच्या आजी आजोबांकडे रमली, पण नंतर ती माझ्याकडे येण्यासाठी पुन्हा रडू लागली. सो म्हणून आईंना टेक ओव्हर करावं लागलं. आणि मसाला आहे म्हणजे चटणी, हे मीठ, हे हळद. आता हे टाकायचं. हे 4 चमचे आहे. ही हे हळद, 4 चमचे, हे 2 चमचे, हे किती चमचे? हे आहे स्वादानुसार मीठ. स्वादानुसार मीठ आहे आपलं. आणि हे आता बसणार आहे. आई परी खलबत्ता कुठे लागल शो. ह्या सर्वांना खूप इंटरेस्ट होता ब्लॉग मध्ये येण्याचा, म्हणून ते सगळे इनपुट्स देत आहेत. 1 किलो आमच्या इथे आमच्या नानांचंच आहे ते, पण बघूया इथे लगेच काय पाहिजे ते तेल वगैरे. हे कुणाला दिलेस? किती किलोची आहे? अर्धा किलो ना. आणि काय अद्रक लसूण एक पाहिजे का 2 पाहिजे? 2 द्या. 10 झालं. 10 आणि हे 70. 70 ना. 80 ना. तुम्ही पण संध्याकाळी पार्टीला जेवायला या. हीच आमची इच्छा. आम्ही येण्या अगोदरच या चिल्लर पार्टीने सगळी तयारी करून ठेवली होती. चूल देखील मांडली होती, बाहेर लोटून काढलं होतं, भांड्यांना निरमा आणि माती लावून ठेवली होती. इथे आम्ही सुरू केलं रेसिपीसाठी. तेल घेतलं, त्याच्यात सगळे खडे मसाले आणि भरपूर असा कांदा छान असा भाजून घेतला, परतून घेतला. आणि हो, इथे जेवढी लहान मुलं काम करतात ती आमच्या गायडन्स अंडर होते. नाहीतर तुम्ही म्हणाल की लहान मुलांकडून एवढं सगळं करताय आणि तुम्ही त्यांची सेफ्टी लक्षात नाही घेतली, तर तसं काही नाही. आम्ही सगळे बाजूला होतो. त्यांचा असा हट्ट होता की आम्हाला करायचं आहे, सो म्हणून हे सगळं चालू होतं. सो इथे आपण मॅरिनेटेड चिकन ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये. मॅरिनेशनसाठी घरचा मसाला, हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, बिर्याणी